ही मिरची कशी आहे? 350 रुपये. 350 रुपये किलोनी. काश्मीरी 500 रुपये 500 रुपये किलोनी. मसाले वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्यासोबत राजापुरी खोबरं तुम्हाला पाहायला मिळतोय 400 रुपये किलोनी तुम्हाला मिळेल. मसाला 1000ला 3.5 किलो आहे, 4 किलो आहे. हे काका डोंबिवलीवरनं येतात आणि इकडून मसाला कुठून घेऊन जातात ते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मंडळी आता आपण आलो त्यांना ठाणे मसाला मार्केटला आणि या मार्केटमध्ये ना आपल्याला मसाले इकडे पाहायला मिळणार आहेत. आणि ठाणे मसाला मार्केट खूप फेमस मार्केट आहे. या मार्केटमध्ये ना खूप लांबून लांबून लोक इकडे मसाला घेण्यासाठी पण येतात. इकडे मसाल्याच्या सध्याचे रेट्स काय असतील आणि होलसेल रिटेलमध्ये दोन्ही भावामध्ये तुम्हाला इकडे मसाले पाहायला मिळणार आहेत. तर बघूया इकडे आता सध्या तरी मिरचीचे रेट्स काय असतील, ह्या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओ आज आपण कव्हर करणार आहोत आणि तुमच्यावर दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. वेगवेगळ्या व्हरायटीच्या तुम्हाला इकडे मिरच्या पण पाहायला मिळतील. हे बघू शकता तुम्ही इकडे. हे बघा हे बघा मिरच्यांचे रेट्स पण तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. खूप मोठं मसाला मार्केट आहे आणि इकडे शॉप अशी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. कशी मिरची? 350. ओके, ही कोणती मिरची आहे? संकेश्वरी मिरची. ओके, संकेश्वरी मिरची तुम्हाला 350 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि ही कोणती आहे? लवंगी. कशी आहे? 320 तुम्हाला लवंगी मिरची पाहायला इकडे मिळणार आहे. आणि ही कोणती? बेडगी ना? कसे बेडगी? 400 रुपये किलोने तुम्हाला ना बेडगी मिरची इकडे पाहायला मिळते. हे कसं आहे? पांडी मिरची आहे 350 रुपये. ही काश्मीरी आहे का? हां, काश्मीरी मिरची बघू शकता तुम्ही इकडे. ही कशी आहे? 500 रुपये. काश्मीरी मिरची तुम्हाला 500 रुपये किलोने तुम्हाला मिळते. आणि हे बघा, ही 700 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. ही पण काश्मीरी आहे ना? हे बघा, काश्मीरी मिरची तुम्हाला 700 रुपये किलोने तुम्हाला मिळतात. आणि ही बेडगी आहे. ही बघा 450 रुपये. बघा 450 रुपये किलोने तुम्हाला ही बेडगी मिरची मिळणार आहे. आणि हे कसे धने कसे आहेत? हे बघा 220 200 असे तुम्हाला धन्यांचे रेट्स इकडे पाहायला मिळतील. हे बघा धने तुम्हाला 160 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि हे कसे आहेत? 180. हे बघा 180 रुपये किलोने तुम्हाला हे धने पाहायला मिळणार आहे. आणि हळद आहे ना? कशी आहे? 220 रुपये तुम्हाला हळद मिळते. बघा हे बघा, न्यू महाराष्ट्र मसाला मार्टमध्ये आता आपण आलेलो आहे आणि बघूया इकडे यांच्याकडे कोणकोणते मसाले इकडे पाहायला मिळतात ते. हे कशी किलो आहे? ही मिरची कशी आहे? 350 रुपये. 350 रुपये किलोनी. कोणती मिरची आहे? संकेश्वरी मिरची 350 रुपये किलो. ओके, चवी चांगली आहे. ओके, आणि ही कशी आहे? काश्मीरी 500 रुपये किलोनी. चांगलीवाली आहे, एकदम क्वालिटी चांगली आहे. ओके, तर बघू शकता तुम्हाला इकडे चांगल्या क्वालिटीची. हां, लवंगी आहे. ही बघा, ही लवंगी 320 रुपये किलो. बघा 320 रुपये किलोने तुम्हाला ही लवंगी मिरची मिळणार आहे इकडे. ही बेडगी आहे का? ही बघा, ही कशी बेडगी? 350 रुपये किलो. तुम्हाला इकडे गरम मसाले पण तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. हे बघा, गरम मसाले वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्यासोबतच बघा, आता काय मिरच्यांचे रेट्स जास्त वाढलेत का कमी आहेत? वाढले आहेत, सध्या वाढलेले आहेत. ओके, अच्छा. तर 200-250 रुपयाने होते, पण आता सध्या रेट वाढला त्याचा. ओके, तर मित्रांनो आता सध्या रेट वाढलेला आहे मिरच्यांचा. आणि तुम्ही जर रेडीमेड मसाला घ्यायला गेलात ना, तरी पण रेडीमेड मसाला पण तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही इकडे चांगल्या प्रकारे मसाला घेऊन जाऊ शकता. हे बघा, इथे खूप गर्दी असते इकडे मसाला मार्केटला. इकडे पाहिलात ना तर बघा, चारी साईडला तुम्हाला, दोन्ही साईडला तुम्हाला ना इकडे मसाल्यांचे शॉप पाहायला मिळतील. तर इकडे आता धन्यांचा रेट काय? धने कसे आहेत? 160 रुपये. ओके, 160 रुपये. आणि हळदी कशी आहे? 220-240. आणि ही पण 240 रुपये. बघा 240 रुपये किलोने तुम्हाला मिरची इकडे पाहायला मिळेल. बघा, तुम्ही जर आलात ना, तुम्हाला इकडे ना रेडीमेड मसाले पण इकडे मिळणार आहेत. हळदी इकडे पाहायला मिळते, त्यासोबत धने पण आहे. हे बघा, ओके. हे बघा, आगरी मसाला, मालवणी मसाला तुम्हाला इकडे रेडीमेड मिळेल. बघू शकता तुम्ही, इकडे बनवून पण घेऊ शकता. हा खोबरा कसा आहे? 380 रुपये किलो. बघा 380 रुपये किलोने तुम्हाला खोबरा पाहायला मिळेल इकडे. तर हे बघा, ह्या शॉपमध्ये गर्दी बघू शकता किती आहे. इकडे मसाला बनवण्यासाठीच हे लोक आलेले आहेत. हे बघा, न्यू महाराष्ट्रामध्ये पण आलेलं आहे. आणि बघा, हे मसाले पण यांच्याकडे रेडीमेड मसाले तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, जिरे. हे बघा, जिऱ्यांचे पॅकेट दाखवतात तुम्हाला. हे रेडीमेड आहे का? जिरा पॅकेट. हां, ओके. हे बघा, यांच्याकडे ह्या क्वालिटीचे ना जिरे वगैरे तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. बडीशेप वगैरे पण मिळेल. ओके, रेडीमेडमध्ये मसाले पाहिजे तरी पण तुम्हाला मिळणार. रेडीमेडमध्ये आपल्याला म्हणजे
झालं, मालवणी झालं, कोकणी झाला, ओके आपला घाटी मसाला घाटी मसाला वगैरे. मसाला हे सगळे भेटेल तुम्हाला. ओके प्रत्येकाचे रेट वेगवेगळे असतील, वेगवेगळे रेट असतात. पण भेटणार तुम्हाला एक नंबर क्वालिटी एक नंबर असणार. पण तुमच्या समोर आहे, जर तुम्हाला यायचं समोर बघून समोर उभं राहून भरू पण शकतो, तुमच्या समोर लगेच करून देऊ. ओके ओके म्हणजे इथे मिरची घेतल्याच्या नंतर तिकडे डायरेक्ट आपण चक्कीवर जाऊन एकदम मसाला तुमचा एकदम रेडी होईल. रेडी समोर होतो. मिरच्या तुमच्या समोर मिरच्या भरणार सगळे, तुम्ही समोर जमा पाहिजे तर मसाला पण इथेच भरणार आहे. बाकी 2-5 मिनिट टाकतात चक्कीवर, लगेच करून द्या. डंकामध्ये करायचं डंकामध्ये पण करून भेटेल. ओके 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 पण ड्रायफ्रूटमध्ये पण आहे सगळं. ओके ड्रायफ्रुट्स पण आपल्याकडे मिळणार आहेत. हे बघा ड्रायफ्रुट्स पण यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक मिरच्यांचा रेट वेगवेगळा आहे. आणि आता मिरचीचा भाव काय चालू आहे सध्या? आता लवंगी तुम्हाला येणार 200 पर्यंत, पण 280 रुपयापर्यंत भेटेल. मसाला वगैरे घेतले 200 रुपयामध्ये भेटेल. संकेश्वरी येणार तुम्हाला 350 रुपये. 350 रुपये. मसाला वगैरे घेतले पण ते पण कमी करून देऊ आपण. बेडकी पण आहे, काश्मीरचा पण क्वालिटी आहे, काश्मीरी वगैरे. क्वालिटी भेटेल. ओके ओके तर बघा रेट वेगवेगळे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. आणि आता कसं गरम असेल मसाला सामान पण बघून घ्या तुम्ही पाहिजे तर. गरम मसाला पण आहे ना आपल्याकडे. सगळे 2-2 क्वालिटी. हे बघा गरम मसाल्याच्या पण 2-2 व्हरायटी इकडे पाहायला मिळते बघा, बघू शकता. आणि आता सध्या म्हणजे काय रेट वाढला आहे की कमी आहे, म्हणजे कसं आहे? सध्या आता रेट वाढलेला आहे. अच्छा तुम्हाला पाहिजे तर कमी करून देऊ मी. ओके चांगली quality. कमी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर कमी करून मिळेल. हो भेटेल भेटेल. ओके ओके क्वांटिटी तुम्ही जास्त घेतलीत ना तर तुम्हाला कमी प्राईसमध्ये पण कमी करून देतील हे लोक. तुम्ही त्यांच्यावर बार्गेनिंग करू शकता. हे बघा. गॅरंटी पण देतो मसाल्याची. मसाल्यामध्ये काय झालं तर आणून द्यायचं आम्हाला. ओके मसाल्यामध्ये काय झालं तर तुम्ही घेऊन येऊ शकता. हा, घेऊन येऊ शकतो आम्ही, तुम्हाला ॲडजस्ट करून देऊ. ॲडजस्ट करून देणार. ओके तर तुमच्या मसाल्यामध्ये काय फॉल्टी निघालं किंवा काय म्हणजे तिखट नाही वगैरे असं काय वाटलं तर तुम्ही इकडे येऊन आहे ना म्हणजे तुम्ही रिटर्न तुम्हाला हे लोक म्हणजे बनवून देतील, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करून देतील. बरोबर ना, सुधारणा करून देतील. तर बघा हे उलट चांगलं आहे, कारण बाकीचे मसाले तुम्ही गेलात ना तुम्हाला असं काय ऑफर देत नाही की म्हणजे रिटर्न मसाला एकदा बनवला की तुमचा मसाला झाला रेडी. क्वालिटी पण मिळणार आहे. तुम्हाला जेवढी क्वालिटी पाहिजे तेवढी पण भेटेल. भेटेल. ओके माल पण व्यवस्थित भेटेल. माल पण एकदम व्यवस्थित मिळणार आहे. हे बघा बेस्ट क्वालिटी म्हणजे कोणती मिरची आहे ती? आहे ना काश्मीरी बेस्ट क्वालिटीमध्ये पण. बेस्ट क्वालिटीमध्ये एकदम. कर्नाटकची काश्मीरी. ही कर्नाटकची का? हो तरी असते तरी. तरी येते याला याचा भाव आहे 700 रुपये. 700 रुपये. कमी करून देऊ. ओके ओके हां हे बघा ही येणार तुम्हाला काश्मीरी. ही गुजरातची आहे. गुजरातची आहे. तिखट असतो जरा. तिखट असतं जास्त. हां ही तुम्हाला येणार 400-450 पर्यंत. ओके क्वालिटीवर आहे. बेडगी पण ही बेडगी आहे का? रत्नागिरी आहे. हां ही तुम्हाला येणार 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो. ही क्वालिटी येणार तुम्हाला हे बघा ही अशी येणार तुम्हाला 400 रुपये. 400 रुपये किलो. बघा सुकी मिरची आहे एकदम, बघू शकता. संकेश्वरीमध्ये पण संकेश्वरी 2-3 मिरची. क्वालिटी असते. 2-3 क्वालिटी अजून एक असतो ती 1800 रुपये किलो असते. ओरिजिनल संकेश्वरी बोलते, लांबडी असते ती. लांबडी असते. हा ते 1800 रुपये किलो. 1800 रुपये किलो. ओके आणि ही लवंगी मिरची गावरान बोलतात बघा. गावरान हां. असं त्याचा भाव 350. मी तुम्हाला आधीच बोलले 320. ह्याचा तिखटपणा जास्त असतो का? तिखटपणा तिखटपणा जास्त असतो. बघा ह्याला तिखटपणा जास्त असतो. आणि खोबऱ्याचा रेट काय सध्या? कोकणीचा रेट देतो तुम्हाला सध्या ते 450 रुपये भाव चालू. कमी करून देऊ तुम्हाला 380 पर्यंत लावून. 380 रुपये लावून देते. बघा खोबरा एकदम सुकलेला खोबरा आणि चांगला खोबरा आहे. क्वालिटी चांगली वाटते एकदम. कस्टमर आले की 380 पर्यंत लावून. 380 पण तुमच्या नावावरून कोणी आले ना अजून डिस्काउंट करून मिळणार आहे. ओके या ओके तुम्ही कधी जर यूट्यूब चॅनलचं नाव तुम्ही घेऊन आलात ना, तुम्ही सांगितलं की बाबा तुम्ही यूट्यूब चॅनल बघून आलो आहे तर ते कमी करून देतील, हे बार्गेनिंग करून देतील. तुम्ही फक्त विचारायचं की व्हिडिओ बघून कोणी आला ना तुम्हाला कमी करून देतील इकडे आलात तर. हे बघा दादाने आपल्याला ऑफर चांगली दिली. कायपत्री, जायपत्री, ती मसाला वेलची, हां ती स्टारफुल आहे, दालचिनी, लवंग आहे, हां. वेलची आहे, ओके हे बघा ही साई जिरा आहे, खसखस आहे. हे मसाल्याची बघा 2-3 क्वालिटी आपल्याकडे सध्या. खोबरा आहे, चिंच आहे, जिराची पण दाखवून हे द्या. बघा जिराचं पॅकेट आहे. हे बघा सगळे मका- यांचं रेट काय वेगवेगळ्या रेट आहे? सगळेचं वेगवेगळे दादा. समजा 10 ग्राम घेतले तर याचा 24 रुपये तोळा आहे. असं वेगवेगळे रेट आहे. हो असं. अच्छा हे बघू शकता. मसाले पण तुम्हाला पाहायला मिळतील इकडे बघा. लवंग 16 रुपये तोळा आहे. असं वेगळं वेगळं आहे. वेलची हिरवी 40 रुपये तोळा आहे. हे बघा वेलची 40 मसाला वेलची 32 रुपये तोळा आहे. 32 रुपये तोडा. ओके ओके वेगवेगळे वेगवेगळ्या रेट आहे. त्यांना मिरच्या इकडे दळून मिळतील बघा, भाजून वगैरे मिळतील तुम्हाला इकडे मिरच्या. मसाल्याची क्वालिटी कशी असते म्हणजे इकडे? चांगले आहे ना? बनवतो. ओके आणि तुमचा दुसरा वर्ष आहे तुम्ही इकडे मसाला डोंबिवलीवरून येतो. डोंबिवलीवरून येता? ओके हे बघा हे काका डोंबिवलीवरून येतात आणि इकडून मसाला कुठून घेऊन जातात ते, आणि चांगल्या क्वालिटीचा इकडे मसाला मिळतो असं ते बोलतात. आणि दुसरा वर्ष त्यांचा हा मसाला इकडून कुठून घेऊन जातात. हे बघा मिरची तोडून पण तुम्हाला इकडे मिळतील. ह्या मावशी बघा इकडे मिरची तोडतायत आणि तुम्हाला जर मिरची तोडून पण हवे ना साफ करून हवे ती पण तुम्हाला इकडे मिळणार आहे. हे बघू शकता. हे बघा साफ करून देताय ना तुम्ही? ओके साफ करून तुम्हाला मिरची मिळेल. हे बघू शकता इकडे. हे बघा आता ही मिरची आहे ना इकडे भाजलेली आहे
बघा आता ही मिरची भाजलेली आहे ना, आता थंड व्हायला ठेवलेली आहे आणि नंतर मग इकडे या मशीनमध्ये ही मिरची कुटली झाली बघू शकता. मसाला वगैरे करायचा इथे कुठून पण भेटतो तुम्हाला. जर चक्कीवर करायचं तर चक्कीवर पण करून भेटेल. किलो मागे 120 रुपये काय घेतात, कुठून भेटेल तुम्हाला. घाटी मसाला करायचा घाटी मसाला करून भेटेल. मालवणी करायचं मालवणी करून भेटेल. आगरी मसाला करायचा आगरी पण करून भेटेल तुम्हाला. सगळे व्यवस्थित करून देऊन तुम्हाला चालून वगैरे करून देऊ. तिथून पण मालवणी पण केली. हा बघा मालवणी मसाला इकडे आता कुठले दादानी बघू हे शकता. बघा कुठून भेटलेलं असं करून भेटेल तुम्हाला. एकदम लाल भडक बारीक आहे. बारीक आहे ना एकदम? हो क्वालिटी पण एक नंबर येणार तुम्हाला. साली वगैरे मारून सगळे करून भेटेल तुम्हाला. एकदम रेडी करून भेटेल तुम्हाला. बघा मसाले बघा इकडे किती आहेत बघू शकता तुम्ही. मसाले यांच्याकडे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील या शॉपमध्ये. रेडीमेड मसाले पण तुम्हाला मिळतील. दादा आपल्याकडे कोणकोणते मसाले पाहायला मिळतील इकडे, म्हणजे कोणकोणते मसाले मिळतील? अच्छा अच्छा रेडीमेड मसाले पण मिळतील ना. बघा आगरी कोळी मसाले पण तुम्हाला इकडे मिळतील. धना पावडर हळद पावडर सगळ्या मसाल्याचे पॅकेट पण तुम्हाला इकडे मिळते. बघा होलसेल रिटेल दोन्ही भावामध्ये मिळणार आहे. ओके होलसेल रिटेल दोन्ही भावामध्ये तुम्हाला मसाला बनवण्यासाठी इकडे लोक आलेले आहेत बघू शकता. हे बघा हे बघा चिंचेचं पॅकेट बघा कसं आहे. हे बघा चिंच आपल्याला पाहायला मिळते इकडे. चिंच कसं आहे 200 रुपये. हे बघा 200 रुपये किलो तुम्हाला चिंच मिळते. बघा किती मोठं आहे. हा खोबरा कसा आहे? हा राजापूर आहे 400 रुपये किलो. राजापूर आहे 400 रुपये किलो. राजापुरी खोबरा तुम्हाला पाहायला मिळतो आहे 400 रुपये किलो तुम्हाला मिळेल. बघा फ्रेश एकदम आणि चांगल्या क्वालिटीचं वाटतं आहे. बघा मसाला तयार करण्यासाठी बघा किती लोक आले तिकडे. हे बघा घरगुती मसाला तयार करण्यासाठी इकडे आलेले आहेत लोक. आणि इकडे ना तुम्हाला इकडे गिरणी पाहायला मिळेल. गिरणी वगैरे इकडे तुम्हाला दळून वगैरे मसाला. हे बघा वेगवेगळे रेट आहेत इकडे मसाल्यांचे पण. हे बघू शकता काय रेट आहे याचा? 350 रुपये. 350 मसाला 1000ला 3.5 किलो आहे 4 किलो आहे. अच्छा 1000ला 3.5 आणि 4 350. दळून पण भेटेल. ओके ते भाजीचे बघून हे बघा इथे तर तुम्हाला भाजून पण मिळणार दळून पण मिळणार आहे इकडे. गिरणे आहेत इकडे बघू शकता. हे बघा किती गर्दी आहे इकडे आपल्याला इकडे पाहायला मिळते. 1000 रुपयाला 4 किलो तुम्हाला आगरी कोळी मसाला इकडे मिळेल. तर मंडळी आता आपण मसाला मार्केट पाहिलं आहे. मसाला मार्केटमध्ये आहे ना खूप साऱ्या व्हरायटीचे तुम्हाला इकडे मसाले पण पाहायला मिळतील. त्यासोबतच तुम्ही बघितलात ना इकडे खूप म्हणजे आता मिरचीचे भाव ना थोडेसे हाय झालेले आहेत. आणि इकडे मसाले आहेत ना तुम्हाला भाजून कुटून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील. आणि तुम्हाला मालवणी आगरी कोळी मसाला पण हवा आहे ना तरी पण तुम्हाला इकडे मिळणार आहे. तर तुम्ही इकडे रेडीमेड पण तुम्हाला मसाला मिळेल आणि त्यासोबतच तुम्ही मिरच्या घेऊन पण तुम्ही इकडे मसाला दळू शकता. तर एकंदरीतच व्हिडिओला इथे एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.